छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाभुळ गावात मक्याचं पीक वाहून गेलेलं आहे। नदीचं पाणी शेतातून वाहिलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। हे संपूर्ण उभं पीक या ठिकाणी जमीनदोस्त झालेलं आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी दत्ता गणवटे देत आहेत। दत्ता, मोठं नुकसान झालेलं आहे, संपूर्ण पीक जे आहे ते आडवं झालेलं आहे, काय अपडेट? नक्कीच सेजल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बाभुळगावमधली ही परिस्थिती आपण बघू शकता की नाल्याचं वाहतं पाणी या शेतकऱ्याच्या शेतातून वाहिल्यामुळे हा मक्याचं पीक जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, आडवं झालेलं आहे। मक्याचं पाणी 24 तास सातत्याने या शेतातून वाहत होतं, त्यामुळे फक्त पीकच आडवं झालं नाही तर या शेतातली माती सुद्धा खरडून गेलेली आहे। साधारणपणे 6 एकर जमीन ही एकट्या शेतकऱ्याची होती, ज्याच्या शेतातून हे सगळं पाणी वाहिलं। आणि ही जर आपण मक्का बघितली तर संपूर्ण शेतात जिकडे बघल तिकडे हे मक्याचं पीक आडवं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे मक्याचं पीक नुसतंच आडवं झालेलं नाही तर याची मक्याची जी कणसं आहेत त्या कणसांचं सुद्धा नुकसान झालेलं, जेणेकरून हे मक्याची कणसं काढून विकता तरी आली असती, मात्र ती परिस्थिती आता राहिलेली नाही। कारण हे मक्याचं पीक दाणे जे आहेत, कणीस जे आहेत ते आतून सडलेलं आहे। ही एकाच धाटाची परिस्थिती नाही तर हे दुसरं जर आपण बघितलं तर तिथं सुद्धा ही अशी परिस्थिती आहे की अगदी बुरा आलेला आहे, नासायला लागलेला आहे मक्याचे कणसं जाग्यावरती। त्यामुळे शेतकऱ्याचं 100% आर्थिक नुकसान झालेलं आहे। जवळपास 6 एकरचा हा प्लॉट होता, या संपूर्ण प्लॉटमधून नाल्याचं पाणी वाहिलं आणि या शेतकऱ्याचं उद्ध्वस्त घर जे आहे, संसार जो आहे, निश्चितच दत्ता, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।